नवोदयचे जे समितीचे अध्यक्ष असतात हे जिल्हाधिकारी आहेत आणि जिल्हाधिकाऱ्याच्या इंडिया स्टार न्यूज 9 मराठी आज या ठिकाणी आले, टाका गावामध्ये आले असताना आजच्या रोजी जे काय आपले आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन न्यू दिल्ली ही टीम आज टाका गावामध्ये पोचलेली आहे आणि टाका गावामध्ये जाऊन जे काय लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये अनुष्का पाटोळे हिचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी ही टीम आज रोजी दिल्लीहून टाका गावामध्ये पोचलेली होती. त्या टीमसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. त्या टीमशी आणि त्या टीमने त्या गावामध्ये जाऊन काय माहिती घेतली या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, आपण आपलं नाव सांगा. मी विनय कांबळे, डॉक्टर विनय कांबळे. मी या असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेमार्फतीने आम्ही इथं आलो होतो. ही जी गोष्ट आहे टाका या गावची, ही मुलगी जे नवोदय विद्यालयामध्ये शिकत होती, तर हे या मुलीच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्या मुलीच्या आईवडील तर हजर नव्हते, पण त्यांच्या बाकीच्या गावकऱ्यांच्या आम्ही मुलाखती घेतल्या, त्यांचे सर्व दुःख जाणून घेतलं. पण वास्तविक पाहता एवढा पंतप्रधानांचं एक आव्हान आहे बेटी बचाव बेटी पढाओ, एवढं असतानासुद्धा जर समजा मुली जर असुरक्षित असतील तर हा सर्व निश्चितपणे चिंतेचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यात काय आहे की जसं आता जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणारं हे आहे, शाळा आहे आणि ती निवासी शाळा आहे. निवासी शाळा असतानासुद्धा त्या शाळेच्या ठिकाणी डॉक्टरची नियुक्ती झालेली नाही. दुसरी गोष्ट, तिथं जे तिथले प्राचार्य आहे किंवा तिथले वार्डन असतील हे कधी कुठे जातात याच्याविषयीसुद्धा कंप्लीट माहिती नसतं. याच्यामध्ये जे त्यांची निवासाची व्यवस्था आहे हे सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून ते रास्त नाही आणि योग्य प्रकारे त्यांची निवासाची व्यवस्था नाही असं जेव्हा कळलं तेव्हा फार वाईट वाटलं. वास्तविक आता या जवाहर नवोदयचे जे समितीचे अध्यक्ष असतात हे जिल्हाधिकारी आहे आणि जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली असे प्रकार घडणं हे फार निंदनीय आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्लीच्या वतीनं ह्या झालेल्या प्रकाराचं याच्या बाबतीत जे आहे आम्ही निषेध व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, याच्यावर नाही का उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावं ही आमची रास्त अपेक्षा आहे आणि ते समाजाची पण असेल असं मला वाटतं. भविष्यामध्ये काय संदेश द्याल सर आपण? भविष्यामध्ये माझा हे संदेश असेल की ह्या जे आहे अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि मुलींना योग्य संरक्षण मिळावं. दुसरी गोष्ट, त्या नवोदय महाविद्यालयाच्या समितीमध्ये NGOच्या लोकांचा निश्चितपणे अंतर्भाव असावा आणि सर्व कोणत्याही चौकशा ह्या निपक्षपाती होऊन आणि उच्चस्तरीय चौकशा लागाव्या आणि त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं ढिसाळ काम होणार नाही ही एवढी मात्र 100% अपेक्षा राहील आमची. बिलकुल सर, आपण आज मानवाधिकार असोसिएशन दिल्लीची हे टीमसोबत चर्चा केलेली आहे. सरांचं म्हणणं असं आहे किंवा खरोखरच त्या शाळेंचं असा विषय आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा आहे ती बेटी बढाओ बेटी बचाओ, या घोषणेला कुठंतरी गालबोट लागतं याचं निश्चितच या ठिकाणी मला सरांच्या बोलण्यातून स्पष्टीकरण आलेलं आहे. खरोखरच या ठिकाणी जी घडलेली घटना आहे निंदनीय आहे. कुठेतरी त्या अनुष्का पाटोळेला न्याय मिळावा या अपेक्षेनं मानवाधिकार टीम या टाका गावामध्ये पोचलेली आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठीसाठी बाळकृष्ण कदम.